लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे। एका सीएससी सेंटर चालकाने 3,19,000 रुपये परस्पर हडप केलेत। आधार कार्डवरती खाडाखोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा केलेत। त्यानंतर ती रक्कम सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडपली आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून मात्र फरार झालेला आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अकाउंट सील केलं जाईल अशी माहिती दिली आहे। म्हणले आमचे विहिरीचे पैसे जमा होणार म्हणजे तुमच्या खात्यावर आम्ही म्हणून आधार आणि पासबुक दिलं गावातला असल्यामुळे आणि त्याचे 4,500 रुपये आमच्या बुधवारी खात्यावर आले होते। आम्ही ते 4,500 रुपये त्याला उचलून दिले गुरुवारी। चर्चा झाली सर 71 जणांची, पण ऍक्च्युअली आमचं नाव असल्यामुळे मी दिल्यामुळे मला माहित आहे। माझं दुसऱ्याचं तर काय माहित नाही, पण 71 जणांची लिस्ट आहे म्हणाली। एवढ्या जणांची फसवणूक झाली सर। माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे। या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये। तर नेमकी कशा प्रकारे या लाडक्या बहिणींची फसवणूक झाली आहे, कशा प्रकारे या बहिणींना लुटलंय बघूयात। सीएससी केंद्र चालक आधार कार्ड बँक पासबुक जे आहे ते जमा करून घ्यायचा, लाभार्थी बहिणीचे पैसे पतीच्या खात्यावर जमा करायचा, पतीच्या खात्यातील पैसे केंद्र चालक खात्यात वळवायचा। अनेकांना पैसे गायब झाल्याचा संशय आल्यानंतर तक्रार करण्यात आली। तब्बल 71 जणांना केंद्र चालकाकडून गंडा घालण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या 3,19,000 रुपयांवरती डल्ला घालण्यात आलाय।